लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कृष्णा ही खूप आरडाओरडा करत बाहेर आलेली असते. रुक्मिणी तिला विचारते, आता तुला ओरडायला काय झालंय, जरा शांततेने बोलशील का? त्यावेळेस ती म्हणते की या लंबूला विचारा ना, याने कुठे थोबाडं मारलंय ते. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की जरा तोंड आवरून बोल. त्यानंतर कृष्णा सांगते की याने मला मारण्यासाठी गुंड पाठवली होती. तुमच्या या लंबूची इथपर्यंत मजाल गेली की तो आता माझ्या पाठीमागे गुंड लागू लागला आहे आणि आता मी इथं बिलकुल राहणार नाही, असं ती सांगत असते. आणि हे सर्व बोलणं चालू असताना त्या ठिकाणी राजश्री आलेली असते आणि कृष्णा ही तिच्या मावशीला घेऊन गोदा मावशी आणि कृष्णा ही घराच्या बाहेर जाऊ लागतात. त्यानंतर त्या ठिकाणी राजश्री उभी असते आणि राजश्री लगेच आवाज देते, सिंधू सिंधू. तेव्हा कृष्णा आणि गोदा मावशी या दोन्हीही दरवाजामधनं पाठीमागे वळून बघतात तर राजश्री आवाज देत असते. आणि राजश्रीला त्या ठिकाणी बघितल्याबरोबर राघव रुक्मिणी यांचे चेहरे बदलतात. त्यानंतर राजश्री ही सिंधूला म्हणते की सिंधू, तू मला सोडून पुन्हा जाते का गं? तुला माझ्यासोबत राहायचं नाही का, असं ती विचारते. त्यानंतर ती गोदामावशीला म्हणते की गोदामावशी, राघवनं माझ्याशी भांडला की त्याला बरं वाटतं आणि हे ते मधू ऐकत असते. बघ ना माझ्याशी भांडून कसा तो घरामध्ये चालला गेला आहे. त्यावेळेस मधू म्हणते, काय ग, तू राघवला ओळखतेस का? असे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.